की तुम्ही मतदान कुठे करणार, अशी विचारणा आयुक्तांकडून केली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, आपण पाहतोय अनेक घडामोडी सध्या घडतायत दालनामध्ये। चोकलिंगम ज्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी मवियाचं मनसेचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे आणि महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जात आहेत। राज ठाकरेंनी उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे। जर मतदार यादीत इतका घोळ आहे, इतका गोंधळ आहे, तर तुम्ही निवडणुकीला कसे काय सामोरे जात आहे? निश्चित लागवी आपण पाहिलं असेल की आता सर्वपक्षीय शिष्टमंडळ आहे ते मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला पोहोचलेलं आहे आणि या भेटीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभे आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान झालेली मतदार यादीतील जी जो बदल होता, ज्यामध्ये मोठ्या संख्येने नावं वगळण्यात आली आणि मोठ्या संख्येने नावं ऍड करण्यात आली, याच मुद्द्यावरती हरकत घेत आता ही चर्चा मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत महाराष्ट्राचे एस चोकलिंगम यांच्या सोबत ही सर्वपक्षीय नेत्यांची सुरू होती। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक झाली त्या दरम्यानची मतदार यादी 30 तारखेला जी प्रसिद्ध झाली होती आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकंदरीत जुलैच्या दरम्यान जर आपण पाहिलं असेल जी नावं समाविष्ट झाली ती अद्यापही यादी प्रसिद्ध का झालेली नाहीये अशी हरकत आहे ती तुर्तास तरी या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतलेली आहे। परिणामी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांदरम्यान होणाऱ्या मतदार यादी संदर्भात स्पष्टता द्यावी आणि त्या संदर्भात वगळलेल्या नावांचा जो तपशील ऍड झालेला नाव तपशील असेल तो सुद्धा आम्हाला देण्यात यावा अशी मागणी आहे या शिष्टमंडळाने केलेली आहे। त्यामुळे आता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून संपूर्णपणे जी डिलिशन झालेली होती, जी ऍडिशन झालेली होती नावं, त्या संदर्भाची माहिती आहे आता या शिष्टमंडळाला देण्यात येत आहे। लागवी अगदी, पण मुद्दा हा या ठिकाणी उपस्थित होतोय की आयोगाला पत्र दिलं जातं, पण आयोग म्हणतं की आम्हाला पत्र मिळालेलं नाही आहे। जयंत पाटलांनी हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला चेतन, पण त्याचबरोबर शशिकांत शिंदे यांचं सुद्धा म्हणणं तितकंच महत्त्वाचं आहे। ते असं म्हणतात की आम्ही जेव्हा जेव्हा यावर हरकती घेतो त्या हरकतींवर मात्र कोणीच काही बोलत नाही। निश्चित लागवी दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। कारण ज्या प्रकारे आपण पाहत आहोत की विरोधी पक्षांचं म्हणणं होतं की सातत्याने की पारदर्शकता नाहीये, मात्र दुसरीकडे आता थोड्या वेळापूर्वीच भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही एक मुद्दा उपस्थित केला होता की तुम्ही भेटीगाठी ज्या घेत आहात त्या तुमचा पराभव लपवण्यासाठी, तुमचा पक्ष वाजवण्यासाठी घेत आहात। कारण याआधी बूथ लेवल जे एजंट नेमले जातात त्यांच्याकडून जी यादी प्रत्येक बूथ लेवलला दिली जाते त्यावरती तुम्ही कुठलाही हरकत नोंदवली नसते। कारण आयोगाकडून सातत्याने ही नावं वगळण्याची आणि नावं नव्याने नोंदवण्याची जी प्रक्रिया आहे ती दरवर्षी राबवली जाते आणि या दरम्यान तुमच्या स्थानिक पातळीवर कुठल्याही हरकती किंवा सूचना दिल्याची प्रत्यक्ष लेखी प्रत अद्यापर्यंत महाविकास आघाडीने सादर करता आलेलं नाही। त्यामुळे जो आक्षेप घेतला जातोय तो फक्त राजकीय आरोपापोटी घेतला जातोय असंही म्हणणं होतं। त्यामुळे आता नेमकं या संदर्भात आयोग काय भूमिका मांडते याकडे सर्वांचं लक्ष असेल। लागली निश्चित चेतन, आयोगाकडून शिष्टमंडळाला भेटण्यापूर्वी एक छोटेखानी बैठक सुद्धा पार पडलेली आहे। या बैठकीत काय महत्त्वाची काही चर्चा झाली याविषयी काही संकेत पोहोचत आहेत? निश्चित ज्या प्रकारच्या हरकती आणि जे आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केलेले होते त्या संदर्भातील सर्व माहितीची जुळवाजुळव आहे ही आयोगाच्या सुरुवातीला बैठकीत घेतल्याची माहिती समोर येते। जेणेकरून ज्यावेळी हे शिष्टमंडळ भेटीला येईल, त्यांच्यासोबत चर्चेला बसण्याची वेळ येईल, त्यावेळी ही संपूर्ण माहिती जे आरोप करणारे नेते आहेत त्यांच्यासमोर मांडता येईल याची पूर्वतयारी ही आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। विशेष करून गेल्या 1 ते 2 वर्षामध्ये नव्याने कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या किती प्रकारे नावं ऍड झालेली आहेत आणि कुठली नावं वगळलेली आहेत ही दोन्ही प्रकारची माहिती आहे। त्याचा संपूर्ण आढावा या बैठकीत घेतल्याची माहिती आयोगामधील सूत्रांनी दिलेली आहे। परिणामी ही संपूर्ण माहितीचं सादरीकरण आहे ते शिष्टमंडळासमोर केलं जाऊ शकतं, जेणेकरून जे आक्षेप आणि हरकती त्यांचे आरोप जे केले जात होते त्याचं कुठेतरी खंडन करण्यामध्ये आयोगाला यश येऊ शकतं। परिणामी या सादरीकरणानंतर तरी विरोधी पक्ष नेत्यांचं शिष्टमंडळ समाधानी होत आहे की नव्याने कुठले आरोप करताय याकडे आपलं लक्ष असेल। थोड्याच वेळामध्ये वायवी चव्हाण या ठिकाणी होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षांचं जे शिष्टमंडळ आहे ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। लागली अगदी चेतन, या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना तिथं कॅबिनेटची बैठक सुद्धा सुरू आहे। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या सगळ्याविषयी काही कुजबूज? निश्चित लागवी आता थोड्या वेळापूर्वीच जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती ती संपलेली आहे आणि
हळूहळू करून एक एक मंत्री सर्व बाहेर पडू लागलेले आहेत आणि निश्चितपणे राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवरती ही बैठक होती आणि यामध्ये आता या शिष्टमंडळासोबत सुद्धा चर्चा झालेली आहे. काही माहिती थोड्याच वेळात समोर येईल. मात्र एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठकीतून बाहेर पडल्यानंतर जी प्रतिक्रिया दिली की महाविकास आघाडी कन्फ्यूज दिसून येत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या ते भेटीगाठी घेत आहेत आणि कुठेतरी पराभव समोर दिसू लागल्याने आता त्याची कारण मीमांसा आधीपासून करण्याची सुरुवात असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. परिणामी एकूणच आता सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा या मतदान प्रक्रिया असेल, मतदार यादीची प्रक्रिया असेल, यावरून आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. लागवी अगदी यावरून चेतन आरोप प्रत्यारोप होत असताना जानेवारीत नेमकं काय होणार, निवडणुका लागणार की पुन्हा काही वेळ मागितला जाणार, याविषयी काही चर्चा? निश्चित सध्याचं जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जानेवारी 31 पर्यंत ही एकंदरीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पाडायची आहे. परिणामी जी प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय की जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका अपेक्षित होत्या. मात्र मराठवाडा आणि लगतच्या परिसरातील पूर परिस्थितीमध्ये आता नगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्या सर्वप्रथम होतील. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक घेण्याची चाचपणी आहे त्याकडून सुरू होते आणि चेतन, जानेवारी महिन्यामध्ये अगदी अगदी याविषयीच आपण बोलत असताना एक अशी अपडेट आता आपल्या समोर येते. 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का? राज ठाकरे विचारणा करतायत चोकलिंगम यांच्याकडे. निश्चित याच प्रकारची आपण आता माहिती देत होतो की 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आयोगाने ही सज्जता दाखवली होती आणि म्हणूनच एका टप्प्यात निवडणूक न घेता ही 3 टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याचं नियोजन आयोगाकडून सुरू होतं. ज्यामध्ये सर्वप्रथम नगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर महानगरपालिका असं नियोजन तुर्तास तरी आयोगाने आखल्याचं समोर येत आहे. या संदर्भातील अधिक माहिती लवकरच आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन देण्यात येणार आहे. मात्र सूत्रांकडून माहिती कळत आहे की अशा प्रकारचं नियोजन तुर्तास झालेलं आहे. परिणामी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाकडून हेच प्रश्न उपस्थित केले जात आहे की पुन्हा निवडणूक लांबणीवर जाणार की निवडणुका ठरल्याप्रमाणे वेळापत्रकाप्रमाणेच होणार. परिणामी आता या बैठकीतील अधिकचा तपशील आहे तो थोड्याच वेळामध्ये हे शिष्टमंडळ आहे ते वायवी चव्हाण या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सादर करताना पाहायला मिळेल. अगदी चेतन, असा एक सूर उमटताना दिसतोय की विरोधकांचं जे काही म्हणणं आहे किंवा शिष्टमंडळ जी काही तक्रार करतंय, जे काही मुद्दे या ठिकाणी मांडताय, या सगळ्याविषयी मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाला अवगत केलं जाईल असं एक आता आश्वासन दिलं जात आहे चोकलिंगम यांच्याकडून. निश्चित लागवी, कारण एकंदरीतच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जे आदेश येत असतात त्याची अंमलबजावणी राज्य स्तरावर करण्याचं काम आहे ते राज्य निवडणूक अधिकारी करत असतात आणि म्हणूनच आता जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत त्यांच्यासोबत केलेली चर्चा असेल त्याचा संपूर्ण तपशील आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केला जाईल. इतकंच नाही तर जी माहिती आता यापुढे जे विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने मागितलेली आहे ती देखील पुरवण्याचं काम आहे. त्या संदर्भात ही माहिती अवगत करण्याचं काम आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलं जाईल, जेणेकरून राज्य निवडणूक आयोग असेल किंवा निवडणूक अधिकारी असतील, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून उचलण्यात येणाऱ्या प्रत्येक पावलाबद्दलची माहिती आहे ती वर केंद्रीय स्तरावर द्यावी लागते आणि आज झालेल्या या बैठकीतील संपूर्ण इतिवृत्त आहे ते सुद्धा कुठेतरी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. लागवी या ठिकाणी चेतन, जवळपास 40 मिनिटांहून अधिक काळ झालेला आहे. यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका असं एक आता सूर उमटताना दिसतोय. या सगळ्याविषयी काही माहिती मिळतीये का? निश्चितपणे प्रत्येक वेळी ही यादी अद्ययावत करण्याचं काम आहे ते निवडणूक आयोगाकडून होत असतं आणि या संदर्भातील माहिती आहे कधीही अशा प्रकारची मतदार यादी असते ती अद्ययावत केल्यानंतर ती सर्वपक्षीय पक्ष कार्यालयात पाठवली जाते आणि ती प्रत्येक जिल्हा निवडणूक अधिकारी अर्थात जे जिल्हाधिकारी असतात ते प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम करत असतात त्यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा प्रकाशित केली जाते. त्याचा सेट असतो तो त्या ठिकाणच्या पार्टी ऑफिसेसला पाठवला जातो. परिणामी मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम हे नियमितपणे होत असतं. मात्र तुर्तास आपण पाहत आहोत की या यादीवरती आत्ता आक्षेप घेतला जात आहे. मात्र अशा प्रकारे यादी प्रकाशित केल्यावरती कधीही अधिक जिल्ह्यांमध्ये आपण पाहिलं असेल अशा प्रकारच्या हरकती घेतल्या जात नाही. त्यामुळे यावेळी आता प्रकाशित होणाऱ्या यादींवरती विरोधी पक्ष कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचा आक्षेप घेतोय हे विशेष करून पाहणं महत्वाचं असेल. लागवी अगदी चेतन, या घडीला एक महत्वाची अपडेट समोर येते. बोगस मतदार नोंदणीवर 18 नोव्हेंबरला पत्र दिलं. अनेक ठिकाणी खोट्या मतदार नोंदणी झालेल्या आहेत
असं आव्हान म्हणतायत. पत्र देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नाही अशी आव्हाड यांनी तक्रार केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.